केळ्यांचा भाव. दोन भाऊ होते. एकाचे नाव होते सुधाकर, दुसऱ्याचे नाव होते दिनकर. सुधाकर मोठा होता. तो गावातच राहून शेतीवाडी पाहत होता. दिनकर लहान होता. तो शहरात नोकरी करत होता. एकमेकांना भेटून दोघा भावांना बरेच दिवस झाले होते. सुधाकरला आपल्या भावाची आठवण झाली. त्याला भेटावे असे त्याच्या मनात आले. दुसऱ्या दिवशी सुधाकर आपल्या मित्राला सोबत घेऊन शहरात जायला निघाला. बसमधून उतरून दोघे स्थानकाबाहेर आले. पदपथाला लागून एक केळीवाला गाडी लावून केळी विकत होता. गाडीला एक बकरी बांधलेली होती. लोक यायचे, केळी घेऊन जायचे. काही लोक तिथेच केळी खायचे व बकरी पुढे साली टाकायची. बकरी त्या खाऊन फस्त करायची. सुधाकरने स्वतःला 2 केळी घेतली व मित्राला 3 केळी दिली. दोघांनी केळी खाऊन साली बकरी पुढे टाकल्या. बकरीने पटापटा साली खाल्ल्या. सुधाकरने विचारले, केळीवाले, केळ्यांचे पैसे किती द्यायचे? 15 रुपये. केळीवाला म्हणाला. काय, 15 रुपये? सुधाकरचा मित्र आश्चर्याने म्हणाला, आम्ही तर 5 केळी घेतली, त्याचे एवढे पैसे कसे काय झाले? तुम्ही न विचारता, भाव न करता केळी खाल्ली आणि आता विचारता एवढे पैसे कसे काय झाले म्हणून? एक तर 15 रुपये द्या, नाहीतर माझी केळी परत करा. केळीवाला डोळे मोठे करत म्हणाला. सुधाकरला आपली चूक लक्षात आली. आपण केळ्यांचा भाव विचारायला हवा होता. आपण तो विचारला नाही, म्हणून त्याने नाईलाजाने केळ्यांचे 15 रुपये दिले. दोघेही दिनकरच्या घरी पोहोचले. दिनकरने त्यांचे स्वागत केले. घरची खुशाली विचारली. गप्पा गोष्टी झाल्या. त्यात सुधाकरने केळीवाल्याची हकीकत सांगितली. ती ऐकून दिनकर हसू लागला व म्हणाला, तुमची चूक तुम्हाला भोवली, त्या चुकीची अद्दल तुम्हाला घडली. तेव्हा सुधाकर म्हणाला, हो, पटलं मला. आता उद्या मीच त्याची कशी गंमत करतो ते पहा. दुसऱ्या दिवशी ते तिघे त्या केळीवाल्याकडे आले. त्याच्याकडून केळी घेऊन खाऊ लागले. साली बकरी पुढे टाकू लागली. बकरी त्या साली खाऊ लागली. सुधाकरने विचारले, किती पैसे झाले? 27 रुपये झाले. केळीवाला म्हणाला, एवढे पैसे कसे काय? सुधाकरने विचारले. न विचारता, भाव न करता तुम्ही केळी खाल्ली. 3 रुपयाला 1, याप्रमाणे 9 केळ्यांचे 27 रुपये झाले. केळीवाला डोळे मोठे मोठे करत पुढे म्हणाला, भाव पटत नसेल तर साली सकट माझी केळी परत करा. ही तर शुद्ध लुटमार झाली. दिनकर म्हणाला, मी तुम्हाला केळी खायला बोलावलं नव्हतं. माझ्या हिशोबाप्रमाणे पैसे द्या, नाहीतर साली सकट केळी परत करा. केळीवाला म्हणाला. दोघांचा वादविवाद सुरू झाला. लोकांची गर्दी जमली. केळीवाला आपले म्हणणे पुन्हा पुन्हा सांगू लागला. गर्दीमधल्या काही लोकांनी सुधाकरची बाजू उचलून धरली, तर काही लोकांनी केळीवाल्याची. सुधाकरने खिशातून 27 रुपये काढले, केळीवाल्याच्या हातावर ठेवले आणि त्याची बकरी घेऊन जाऊ लागला. अरे, हे काय? माझी बकरी कुठे नेताय? सोडा तिला, असे म्हणत केळीवाला धावत आला. बकरीला माझ्या घरी नेतोय, सुधाकर म्हणाला. बकरीनेही न सांगता आमच्या केळ्यांच्या साली खाल्ल्या. त्याचेही पैसे तुम्ही आमच्याकडून घेतलेत. बकरीच्या पोटातल्या साली आम्हाला काढून घ्यायच्या आहेत, असे म्हणत सुधाकर बकरीला घेऊन जाऊ लागला. सुधाकरचे बोलणे ऐकून केळीवाला चकित झाला. हात जोडत त्याने बकरी नेऊ नका म्हणून विनवणी केली, पण सुधाकर ऐकायला तयार नव्हता. बकरी सोडून द्या म्हणत केळीवाला पुन्हा पुन्हा विनवणी करत राहिला. कोणीतरी म्हणाले, केळीवाले, ते ऐकणार नाहीत. तुमचा शब्द तसा त्यांचा शब्द. तुम्ही त्यांचे पैसे परत करा, बकरी सोडवून घ्या. अखेर नाईलाजाने केळीवाल्याने जास्त घेतलेले पैसे परत केले. सुधाकरने दोघांकडे पाहिले. केळीवाल्याने दिलेले पैसे खिशात ठेवले. बकरी परत केली आणि हसत हसत घरची वाट चालू लागली. तर अशा प्रकारे केळ्यांचा भाव हा पाठ इथेच संपला. भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.